प्राजक्ता विधिमंडळ गटनेता निवडायची प्रक्रिया जी आहे ती पूर्ण झाली आहे. बैठक अजूनही सुरू आहे. बैठकीनंतर गटनेतेपदाच्या निवडीचं पत्र जे आहे ते मुख्यमंत्र्यांना दिलं जाईल आणि त्यानंतर शपथविधीचा कार्यक्रम जो आहे तो 5:30 वाजेच्या सुमारास पूर्ण होईल. राजभवनावरती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री राज्यपाल यांच्या उपस्थितीमध्ये हा 5:30 वाजता कार्यक्रम होणं अपेक्षित आहे. राज्यपाल आचार्य देवव्रत जे आहेत ते राज्याबाहेर होते. ते साधारण 4 वाजेपर्यंत मुंबईमध्ये येतील आणि त्यानंतर 5:30 वाजेच्या दरम्यान हा शपथविधीचा कार्यक्रम जो आहे तो साध्या पद्धतीनं पार पडेल असं दिसतंय. त्या दरम्यान सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे सगळ्या आमदारांचा पूर्ण कोरम जो आहे 41 विधानसभेचे आणि 8 विधान परिषदेचे हे सगळे आमदार या बैठकीसाठी उपस्थित असल्याची माहिती जी आहे ती दिली गेली आहे. दरम्यानच्या काळात दिलीप वळसे पाटील यांनी सुनेत्रा पवार यांच्या गटनेतेपदी निवड करण्याचा जो प्रस्ताव मांडलेला होता त्याला भुजबळांनी लागलीच अनुमोदन दिलं. या प्रस्तावावरती कुठली चर्चा झाली नाही किंवा कुणीही आक्षेप घेतलेला नव्हता. त्यामुळे तातडीनं त्यांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड करण्यात आलेली आहे. आता या सगळ्यामध्ये संसदीय बोर्डाची बैठक घेऊन लगेचच त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष करण्याचा प्रस्ताव जो आहे तो मांडला जातो का हे पाहणं महत्त्वाचं आहे. आणि त्याचबरोबर मंत्रिमंडळामध्ये आणखी काही नवीन सहकारी जे आहेत त्यांना घेण्याबाबत काही कुठला प्रस्ताव येतो का हे पाहणं महत्त्वाचं आहे. कारण काल त्याच्या स्वरूपाच्या चर्चा ज्या आहेत त्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी आपल्याकडे दिलेली होती. मात्र सकाळपासून ज्या पद्धतीनं राजकारण तापत गेलं, शरद पवारांची पत्रकार परिषद, त्यानंतर तातडीने लगेच तटकरे प्रफुल्ल पटेल यांची देवगिरीवर जाऊन सुनेत्रा पवार यांच्यासोबत बैठक, त्यानंतर आशिष शेलार हे मुख्यमंत्र्यांचे दूत म्हणून सुनेत्रा पवार यांना भेटणं आणि या सगळ्या दरम्यानच्या काळामध्ये पार्थ पवार यांनी शरद पवारांकडे जाणं, नाराजी व्यक्त केल्यानंतर 2 तास तिथं कुटुंबियांसोबत बैठक करणं, अशा बऱ्याच घडामोडी ज्या आहेत त्या अत्यंत वेगानं घडत होत्या एकाच वेळेस. त्याच्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी घडत होतात. त्याचे परिणाम नेमके काय होत आहेत हे आपल्याला जसं वेळ जाईल तसं लक्षात येईल. मात्र शपथविधीच्या कार्यक्रमावरती त्याचा कुठलाही परिणाम होणार नाही. शपथविधी ठरल्याप्रमाणे होईल हे जवळपास निश्चित आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी टीकेची झोड उठलेली होती 3 दिवसामध्ये लगेच शपथ घेण्याची गरज काय होती किंवा प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे टीकेचे धनी झालेले होते. या अशा पद्धतीनं लगेच लगोलग मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटणं असेल किंवा सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्री पदाचा प्रस्ताव आणून नरेश अरोरा यांना मध्यस्थी घालून हा प्रस्ताव त्यांच्याकडून मान्य करून घेणं असेल, या सगळ्या गोष्टींमुळे समाज माध्यमांमध्ये मोठी टीका प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावरती झालेली होती. मात्र आता सकाळच्या सत्रापासून दुपारच्या सत्रापासून या सगळ्या प्रक्रियेमध्ये ही गरज किती महत्त्वाची होती हे वारंवार ठासून हसन मुश्रीफांनी सांगितलं, त्यांच्या पाठोपाठ छगन भुजबळांनी सांगितलं. नक्कीच धन्यवाद सविस्तर माहितीसाठी. तेव्हा ही गरज पुन्हा एकदा अधोरेखित होते. आपण इतरही महत्त्वाच्या घडामोडी आज दिवसभरात काय घडतायत ते पाहतोय.